उल्हासनगर गुन्हे शाखेचं पथक वादग्रस्त जागेची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून याच जमिनीच्या वादातून गोळीबार झाला होता। या गुन्ह्याचा तपास ठाणे क्राइम ब्रांचकडून सुरू आहे आणि त्यासाठी क्राइम ब्रांचचे विविध पथक तयार करण्यात आलेली आहेत। संबंधित वादग्रस्त जागेवर आज उल्हासनगर क्राइम ब्रांचचं पथक पोहोचले। आताची महत्त्वाची बातमी, गुन्हे शाखेकडून वादग्रस्त जागेची पाहणी सध्या केली जाते। गणपत गायकवाड यांच्याकडून या जमिनीच्या वादातून गोळीबार झाला होता आणि या गुन्ह्याचा तपास ठाणे क्राइम ब्रांचकडून सुरू आहे आणि त्यासाठी क्राइम ब्रांचची पथकं सुद्धा तयार करण्यात आलेली आहेत। संबंधित वादग्रस्त जागेवर आज उल्हासनगर क्राइम ब्रांचचं पथक हे पोहोचलेलं आहे आणि सध्या तिकडची तपासणी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याकडून। अभिजित, काय अधिकची माहिती आहे? अतिशय धक्कादायक घटना होती। जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांच्या एका सहकार्यावर गोळीबार केला होता। सध्या या प्रकरणी गणपत गायकवाड आणि अजून 2 जणांना अटक केली आहे, तर गणपत गायकवाडांचा मुलगा देखील फरार आहे। या गुन्ह्याचा तपास ठाणे क्राइम ब्रांचकडे सुपूर्द करण्यात आला आहे। ठाणे क्राइम ब्रांचनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विविध पथकं नेमली आहेत। वेगवेगळ्या दिशेने या गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर ज्या जागेवरून हा वाद झाला होता त्या जागेवर आज उल्हासनगर क्राइम ब्रांचचं पथक तपास करण्यासाठी आलं होतं। या ठिकाणी या क्राइम ब्रांचच्या पथकाने जे या परिसरातील जे स्थानिक रहिवासी होते त्यांच्याजवळ ती विचारपूस केलेली आहे। त्या 2 तारखेला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, या ठिकाणी जो त्यांचा वाद झाला होता तो नेमका कशामुळे झाला होता, या ठिकाणी कोण कोण आलं होतं, अशी विविध प्रकारची चौकशी या ठिकाणी स्थानिकांकडून पोलीस करतात। तसंच जो एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात देखील पोलिसांकडून आजूबाजूला ही चौकशी केली जाते। एकंदरीतच या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांची विविध पथकं या ठिकाणी आतापर्यंत येऊन गेली आहेत। अगदी, त्यामुळे आता या तपासणीमधून काय महत्त्वाचे मुद्दे, काय महत्त्वाची माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।